ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपले या व्हिडिओमध्ये. तर आपण आता पाहतो की सायली हे अर्जुनला उठवण्यासाठी वरती खोलीत आलेली असते. अर्जुनला अहो उठा, चला उठा लवकर असं ती म्हणत असते. अर्जुन फक्त 2 मिनटं, फक्त 5 मिनटं असं करत असतो. सायली म्हणते बरं ठीक आहे, झोपा तुम्ही 5 मिनटं, पण उशी सोडा सोडा सोडा, हे ब्लँकेटसुद्धा सोडा, झोपा 5 मिनटं फक्त झोपायचं आहे ना. अर्जुन म्हणतो बायको तुझं हे काय चाललं आहे, का झोपून देत नाही आहेस, झोपू दे ना शांतपणे. त्यावर सायली म्हणते अहो असं काय करताय, उठा ना, उठा 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 पटकन. अर्जुन उठून बसतो आणि काय सुरू आहे तुझं, करू देत ना जरा रिलॅक्स, करू देत की आराम, का उगाच इतक्या लवकर उठवतेस, काय प्रॉब्लेम आहे असं विचारतो. त्यावर सायली म्हणते त्या महिपतमुळे ज्या ज्या गोष्टी राहून गेल्यात ना करायच्या, मला त्या सगळ्या करायच्या आहेत. अर्जुन म्हणतो हो ना, मग बेडरूममध्ये सुद्धा बऱ्याच गोष्टी राहून गेल्यात. त्यावर सायली म्हणते अहो तुम्ही पण ना कधीही काही सुचतो तुम्हाला, आणि ती त्याच्या अंगावर उशी फेकून मारते. त्याबरोबर अर्जुन म्हणत असतो बायको ही चिटिंग आहे, नाही म्हणजे राहून गेलेल्या गोष्टी जर पूर्ण करायच्या आहेत तर मग सर्वच गोष्टी पूर्ण करायला हव्या ना. त्यावर सायली म्हणते तुम्ही ना खरंच मगापासून मी तुम्हाला उठवत होते तेव्हा तुम्हाला झोप येत होती, आणि आता बरोबर तुम्हाला हा सगळा टाईमपास असतोय ना. त्यावर अर्जुन म्हणत असतो बायको काय गं तू पण शी. त्याबरोबर सायली म्हणत असते मी काही पण नाही, तुमचं काही पण चाललं आहे, आणि आज तुमचा वाढदिवस आहे, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. त्याबरोबर अर्जुन म्हणतो अरे हो आज माझा बर्थडे आहे. सायली म्हणते हो, पण बर्थडे आहे म्हणून दिवसभर लोळत राहिलं पाहिजे असं काही नाही आहे, वाढदिवसाला लवकर उठतात, मस्त छान तयार होतात, आवरतात, कळलं ना. त्यावर अर्जुन म्हणतो बायको बर्थडेच्या दिवशी लेटपर्यंत बेडरूममध्ये राहतात. त्यावर सायली म्हणते काय सुरू आहे तुमचं सारखं सारखं, जा ना पटपट, आवरून घ्या, मस्त छान तयार व्हा, खाली या, खाली बघा सगळे तुमच्या उठण्याची वाट बघतायत, आणि तुम्ही आहात की तुम्हाला इथे बेडरूम सोडवत नाही आहे, उठा उठा उठा, जा लवकर अंघोळीला जा. त्यावर अर्जुन म्हणत असतो बायको अगं ऐक तरी. सायली म्हणते नाही या नाही, मला तुमचं आता काही ऐकायचं नाही आहे, तुम्ही जा ना अंघोळीला, जा उठा उठा. त्याबरोबर कल्पना प्रतिमा आत्याला कॉल करते, आणि प्रतिमा आत्याला ती म्हणत असते प्रतिमा लक्षात आहे ना तुझ्या, आज अर्जुन आणि सायलीचा वाढदिवस आहे ते, नाही म्हणजे तसं तुला आमंत्रण देण्याची काही खास गरज नाहीच आहे, तू घरचेच आहात तुम्ही दोघंही, पण तरीही तुम्ही दोघंजणं वेळेत याल ना हे विचारायला कॉल केला. त्यावर मग आता प्रतिमा आत्या म्हणते हो हो अगदी, आम्ही दोघंही वेळेत पोहोचू. त्याबरोबर इकडे सकाळ सकाळ प्रिया घरातनं बाहेर पडलेली असते. महिपत घरी आला असेल आता तरी आपल्याला तो सापडेल या भावनेने ती महिपतला शोधायला चाललेली असते. तर इकडे अर्जुनने इन्स्पेक्टर सावंतांना फोन करून महिपत सापडला का अशी चौकशी केल्यावर इन्स्पेक्टर सावंत सांगत असतात की नाही, अजून तरी तो पोलिसांना सापडलेला नाही आहे, पण पोलिसांचे पूर्ण प्रयत्न सुरू आहेत, शोध सुरू आहेत त्याला पकडण्यासाठी. त्यावर अर्जुन म्हणत असतो की त्याच्या घराच्या समोर 2 कॅमेरे आहेत, त्यामध्ये आपल्याला नक्की कळू शकतं की महिपत गेला तरी कुठे, नाही म्हणजे आपल्याला त्याला सोडायचं नाही आहे. त्यावर इन्स्पेक्टर डोंट वरी अर्जुन सुभेदार, आपण नक्की त्याला पकडून काढू असं सांगतात. त्यानंतर सायली त्या ठिकाणी येते, आणि सायली अर्जुनला म्हणते अहो खाली चला, औक्षणासाठी सगळे तुमची वाट बघतायत. त्याबरोबर इकडे प्रिया ही महिपतच्या बंगल्याबाहेर पोहोचते, पण बंगल्याबाहेर तिला पोलिसांचा कडक पहारा दिसतो. आता पोलीस पहारा देत आहेत म्हणजे महिपत तर कन्फर्म घरात नसणार, आणि तो घरी येऊही शकणार नाही ही गोष्ट प्रियाच्या लक्षात येते. प्रिया व्यवस्थित सर्व काही निरखून बघते. मग आता प्रियाला टेन्शन येतं की बापरे, हा महिपत खरोखर कुठे गेला असेल, याचा काहीच कसा ठाणपत्ता लागत नाही आहे, काय नक्की घडलं असेल असा विचार ती करत असते. इतक्यात ती गाडी घेऊन जाणार तेवढ्यात तिथे साक्षी येते. साक्षी ही महिपतच्या घराबाहेर पोलीस बघते. ती मनातल्या मनात विचार करते की काय सुरू आहे हे सगळं, नाही म्हणजे अण्णांच्या घराबाहेर पोलीस आहेत, अण्णा फोन उचलत नाही आहेत, नक्की काय घडलं आहे काय, आणि अण्णा गेलेत कुठे असे अज्ञात ठिकाणी, फोन का उचलत नाही आहेत ते. त्याबरोबर आता इथे प्रिया ही विचार करते साक्षी साक्षी जिवंत आहे. त्याबरोबर इकडे साक्षी ही पोलिसांकडे बघत असते आणि विचार करते आता इथे पोलीस आहेत म्हटल्यावर अण्णा तर इथे येणार नाही आहेत, काय करू, नको इथे थांबायला, आता मला निघायला हवं. मग ती एक रिक्षा करते आणि रिक्षातून तिकडनं निघून जाते. आता ती जशीच तिकडनं निघून जाताना प्रिया बघते, प्रियाला कन्फर्मेशन वाटत असतं की नाही हे नक्की साक्षीच आहे, हो 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 ही साक्षीच आहे. त्याबरोबर
इकडे अर्जुन आणि सायली यांच्या वाढदिवसाचं छान डेकोरेशन घरामध्ये सुरू असतं. प्रतिमा त्या आणि कल्पना ह्या दोघीजणी फुलांचं डेकोरेशन करत असतात. तर आपलं चैतन्य हा वरती फुगे सजवत असतो. चैतन्य म्हणत असतो, झालं की नाही माझं डेकोरेशन एकदम बेस्ट. त्याबरोबर प्रताप म्हणतो, हो हो चैतन्य, तुझं डेकोरेशन खरंच खूप बेस्ट आहे. म्हणून तर दरवर्षी सायली आणि अर्जुनच्या वाढदिवसाचं कॉन्ट्रॅक्ट तुझ्याकडेच असतं. त्यावर हे ऐकून चैतन्य म्हणतो, हां मग बघा मी केवढी मस्त फुलं लावली आहेत ते. त्यावर आता अस्मिता म्हणते फ्री कॉन्ट्रॅक्ट. त्यावर चैतन्य म्हणतो, नाही नाही फ्री कॉन्ट्रॅक्ट नसतं माझ्याकडे, मला कल्पना मावशीने बनवलेला उत्तम केक खायला मिळतो, हाच माझा पेमेंट आहे. त्यावर रविराज काका म्हणतात की मला तर ते फुकट मिळतं. त्यावर लगेच चैतन्य म्हणतो, ये होईना बात. त्याबरोबर आता इकडे साक्षी ही घरी आलेली असते आणि ती आता विचारात हरवलेली असते की कुठे गेले असते अण्णा. मला काही न सांगता हे असे गायब होऊच कसे शकतात. ना कॉल करत आहेत, ना मेसेज करत आहेत, ना कॉल ना रिप्लाय, ना मेसेज ना रिप्लाय. कुठे गेले असतील, काय करत असतील, कसे असतील, काहीसुद्धा कळायला मार्ग नाही आहे. अण्णा पण्णा असे कसे वागू शकतात हे इतक्या निष्काळजीपणे. मला तर ना यांचं काही समजतच नाही. कधी काहीही वागत जातात. असो, कधी येतील, काय होईल काही म्हणून कळत नाही आहे. अण्णा हो लवकर या, मला कधीपासून तुमची काळजी वाटते, असा विचार ती करत असते. तर इकडे सायली आणि अर्जुन हे दोघंही जण खाली आलेले असतात. आता सायली आणि अर्जुन खाली आल्याबरोबर सगळे त्यांच्यावरती फुलं टाकतात आणि हॅपी बर्थडे सायली अर्जुन असं मोठ्याने बोलतात. आता घरातल्या सगळ्यांनी एवढं छान सरप्राईज दिलेलं कोणालाही आवडतं. सायली आणि अर्जुन खूपच जास्त खुश होऊन जातात. वरून फुलं पडल्याबरोबर ते दोघंही जण सगळ्यांकडे बघून हसतात. त्याबरोबर घरातले सगळे म्हणत असतात, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे टू यू. त्यावर मग अर्जुन म्हणतो, अरे हो 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 ठीक आहे, थँक्यू सो मच. बरं आता ते मम्मा तू कसली ती तयारी करून ठेवली आहेस ना, ते करायचं आहे ना आपल्याला, मग चल. त्याबरोबर आता अस्मिता म्हणते, म्हणून दाखव की औक्षण. त्यावर अर्जुन म्हणतो, मारी ना अस्मिताताई. मग सगळे हसायला लागतात. तर चैतन्य म्हणतो, मी सांगतो मी. अर्जुन तू औक म्हण, औक. त्याबरोबर अर्जुन औक म्हणतो. मग आता चैतन्य म्हणतो, आता तू क्षण म्हण, औक्षण. त्याबरोबर अर्जुनला ते काही जमत नसतं. त्याबरोबर आता लगेचच पुन्हा सगळेजण अर्जुनला हसतात. त्यावर सायली मात्र ह्या सर्वाची मजा बघत असते. तर इकडे आता कल्पना म्हणत असते, बरं ते ठीक आहे, मी आता औक्षण खरंच करायला घेते. त्याबरोबर आता अर्जुन म्हणतो, एखादा शब्द नाही येत मला बोलता, त्यात काय एवढं, नाही येऊ शकत ना एखादा शब्द एखाद्याला बोलता, त्यात काय, ठीक आहे म्हणजे नाही येत तर नाही येत, काय बरोबर आहे की नाही. त्याबरोबर मग सायली तर गप्प राहते. पण रविराज काका हे लगेचच अर्जुनला म्हणतात, अर्जुन तुझ्या एखाद्या हिअरिंगमध्ये सपोज तुला जर सतत औक्षण 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 म्हणायचं असेल तर तू काय करशील. अर्जुन म्हणतो, सिनियर तेव्हा मी बरोबर बोलेन औक्षण औक्ष जाऊ देत ना, नाही जमत आहे मला, तुम्ही का उगाच माझी खेचताय. चला आपण त्यापेक्षा ते करून घेऊया आणि केकही कापूया, या. त्याबरोबर इकडे आता नागोबाला प्रियाने कॉल केलेला असतो आणि आता प्रिया नागोबावरती खूप चिडलेली असते. प्रिया त्याला म्हणत असते, काय तुमचं चाललं आहे काय नेमकं, नाही म्हणजे तुम्ही माझ्याबरोबर खोटं बोलतच राहायचं असं ठरवलं आहे का, हां का सतत माझ्याबरोबर तुम्ही खोटं बोलता हो. आता साक्षी जिवंत आहे ही गोष्ट तुम्ही माझ्यापासून का लपवली आहेत. त्याबरोबर नागोबा म्हणत असतो, हे बघ साक्षी जिवंत आहे ही गोष्ट फक्त माझ्यामध्ये आणि महिपतमध्येच ठेवायची असं आम्हा दोघांचंही ठरलं होतं, म्हणून मी कोणालाच त्याबद्दल काहीही बोललेलो नाही आहे, कळलं का. उगाचच्या उगाच तू ह्या गोष्टीचा बाऊ करू नको. ही गोष्ट फक्त मला आणि महिपतला आम्हाला दोघांनाच माहिती होती, इतर कोणालाही साक्षी जिवंत आहे त्याबद्दल काहीच माहीत नव्हतं, कळलं का. उगाचच्या उगाच तू आरडाओरडा करू नकोस. त्यावर प्रिया म्हणत असते, असं कसं बोलताय तुम्ही, आरडाओरडा करू नको. अहो जर साक्षी जिवंत आहे तर मग बाकी आपल्याला महिपतला इकडे तिकडे शोधायची काय गरज आहे. आपण फक्त साक्षीला विचारलं तरी आपल्याला महिपत कुठे हे कळू शकतो. त्यावर नागोबा म्हणतो, म्हणजे साक्षीला माहीत असेल. त्यावर इकडे प्रिया म्हणत असते, अहो एक वेळ नागोबा श्वास घेणं बंद करेल पण त्याच्या मुलीला भेटणं कधीच बंद करू शकत नाही. त्यामुळे आता तुम्ही साक्षीला कॉल करा आणि तिच्याकडून गोड गोड बोलून महिपतचा पत्ता मिळवा. त्याबरोबर इकडे अर्जुन आणि सायलीला
कल्पना म्हणते, बरं चला चला, आता तुम्ही दोघांनीही या आणि सोफ्यावरती बसा. सायली, पहिलं औक्षण तूच कर अर्जुनचं. मग सायली अर्जुनचं पहिलं औक्षण करते. आता सायली जेव्हा अर्जुनचं औक्षण करायला घेते तेव्हा सायलीला त्यांच्या लहानपणीसुद्धा तिने अर्जुनला असंच औक्षण केलं होतं ते सगळं आठवत असतं. आता सायलीला भूतकाळातल्या गोष्टी आठवत जरी असल्या तरी त्या पुसट आठवत असतात. त्यामुळे तिला आता व्यवस्थित काही कळत नसतं आणि त्यामुळे तिला आत्ता पुन्हा एकदा पूर्वीसारखीच नेहमीसारखीच चक्कर यायला लागते. आता जशी सायलीला चक्कर येत असते तसं तिला आणखीन जास्त एक गोष्ट आठवत असते. तिला आता एक गोष्ट आठवत असते पण तिचं डोकं जड होत असतं. तिला या गोष्टींचा त्रास होत असतो. अर्जुनच्या लक्षात ही गोष्ट येते. अर्जुन म्हणतो, बायको काय होतंय तुला? काही त्रास होतोय का? तू ये इथे पहिल्यांदा बस. त्यावर मग सायली ही खाली बसून घेते. आता लगेचच घरातले सगळेच तिला विचारतात की तुला बरं वाटत नाही आहे का? काही होतं आहे का? त्यावर सायली म्हणते, नाही मी ठीक आहे. त्यावर लगेचच कल्पना सायलीला पाणी देते. सायली पाणी पिऊन घेते. पाणी पिऊन तिला जरा बरं वाटतं. तर विमल तिला विचारते, सायलीताई मी एक काम करू का? तुमच्यासाठी पटकन लिंबू सरबत करू का? नाही म्हणजे लिंबू सरबत प्यायलात तर तुम्हाला आणखीन जरा बरं वाटेल. बनवू का पटकन मी लिंबू सरबत? त्यावर सायली म्हणते, नाही नको विमलताई, लिंबू सरबत वगैरे खरंच नको. मला आत्ता बरं वाटतंय. मी पहिले यांचं औक्षण करून घेते आणि मग त्यानंतर आपण केक वगैरे कापू हां. आणि मग लगेच कल्पना म्हणते, सायली नक्की तू करू शकशील का औक्षण? त्यावर सायली म्हणते, हो आई, अर्थात. आणि मग लगेचच ती आता अर्जुनच्या समोर उभी राहते आणि मग सायली अर्जुनचं औक्षण करत असते. सायली मनात म्हणत असते, हा तर तो दिवस आहे ज्या दिवशी मी मधुभाऊंना भेटले. मग तरीही मला प्रत्येक वेळी हा इतका त्रास का होतो या दिवसाला? मला काही कळत नाही. नेमकं काय घडलं होतं काय नाही काही समजतच नाही. जाऊ दे. मग सायली आणि अर्जुन हे लगेचच एकमेकाचं औक्षण करून घेतात. कल्पना, प्रतिमा, अस्मिता सगळेच जण औक्षण करून घेतात. आता सगळ्यांचं औक्षण वगैरे करून झाल्याच्या नंतर मग आता वेळ आलेली असते ती म्हणजे केक कापण्याची. आता सायली आणि अर्जुन हे दोघंजणं केक कापायला घेतात. सायली अर्जुन केक कापताना घरातले सगळेच जण छान हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे टू यू सायली अर्जुन, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे सायली अर्जुन, हॅपी बर्थडे टू यू असं गाणं गात असतात. आता हे बघून सायलीला आणि अर्जुनला दोघांनाही खूप आनंद होतो. मग केक कापून झाल्यावर सगळ्यात अगोदर सायली अर्जुनला आणि अर्जुन सायलीला असे दोघंजणं एकमेकांना केक भरवतात. आता केक भरवून झाल्यावर लगेचच प्रताप म्हणतो, वा वा वा, खूप छान वाढदिवस झाला आहे आपला. त्याबरोबर आता लगेच कल्पना म्हणते, वा बरं, आता वेळ आली आहे ती म्हणजे गिफ्टची. मग आता कल्पना त्या दोघांनाही तिच्याकडनं आणि बाबांच्याकडनं गिफ्ट देते. त्याबरोबर मग आता अर्जुनसुद्धा सायलीला एक गिफ्ट देतो. आता अर्जुनने सायलीला गिफ्ट दिल्यावर सगळेजण अर्जुनकडे बघत असतात. तर अर्जुन हा सायलीला म्हणतो, बायको तुझा वाढदिवस आहे ना म्हणून हे स्पेशली माझ्याकडनं तुला, उघडून बघ. मग सायली उघडते आणि सगळ्यांनाच ते गिफ्ट खूप आवडतं. त्याबरोबर लगेचच इकडे चैतन्य हा सायलीला म्हणतो, सायली वहिनी आता तूसुद्धा अर्जुनला गिफ्ट द्यायचं, पण आता ते सुद्धा आमच्यापैकी कोणीही देऊ शकत नाही असं काहीतरी असलं पाहिजे. त्यावर सायली म्हणते, ठीक आहे, मी यांच्या आवडीचं गाणं गाते. आणि मग सायली गायला सुरुवात करते. ओल्या सांजवेळी कुणी सावलीचं बिल गावी, हे गाणं अर्जुनच्या आवडीचं आहे आणि हेच गाणं आता सायली अर्जुनसाठी गाते. जेव्हा सायली गाणं गात असते तेव्हा अर्जुन हा पूर्णपणे सायलीमध्ये हरवून गेलेला असतो. सायली खूप छान आणि उत्तम गाणं गात असते. ओल्या सांजवेळी कुणी सावलीचं बिल गावी, तसा तू जवळ ये जरा, कोऱ्या कागदाची कविता सुचली नाही, तसा तू जवळ ये जरा. आता अर्जुन सायलीच्या गाण्यात पूर्णपणे हरवून जातो, मग्न होऊन जातो. तर दुसरीकडे नागोबा
हा साक्षीच्या घरी आलेला असतो डायरेक्ट. आणि आता तो साक्षीला विचारत असतो, महिपतबद्दल तुला काही कळलं का? त्यावर ती म्हणते, हो ना, अण्णा फोन उचलत नाही आहेत, मेसेजेसना रिप्लाय नाही, म्हणजे कुठे गेलेत काही म्हणून कळत नाही आहे. त्यावर नागोबा म्हणतो, म्हणजे तुलाही काही माहीत नाही आहे का? त्यावर ती म्हणते, नाही म्हणजे तुम्हाला काय वाटलं, मला काहीतरी माहिती असेल का? त्याबरोबर आता नागोबा लगेचच म्हणायला लागतो की अगं हो, म्हणजे आम्हालासुद्धा काहीच कल्पना नाही आहे. इतक्यात तिच्या फोनवरती अननोन नंबरवरून काहीतरी येतं. त्यावर साक्षी म्हणते, हा अननोन नंबरवरून मेसेज अण्णांनीच तर केला नसेल ना, काहीतरी फोटो पाठवला आहे त्यांनी बहुधा. त्याबरोबर आता लगेचच नागोबा म्हणतो, बघू आण इकडे. मग साक्षी लगेच महिपतच्या हातात, नागोबाच्या हातात फोन देते. नागोबा तो नंबर बघतो आणि म्हणतो, अरे हा नंबर तर तुळजापूरचा, म्हणजे तुळजापूर MH. त्याबरोबर आता सायली आणि अर्जुन हे दोघंजणं बसलेले असतात, घरातले सगळे बसलेले असतात. तर सायली ही अर्जुनसाठी आणि तिच्यासाठी मारामारी घेऊन येते आणि म्हणते, ही तुमची फेवरेट मारामारी. त्यावर प्रताप म्हणतो, हे काय आहे रे? त्यावर मग सायली आणि अर्जुन सांगतात की तिचा फेवरेट चहा आणि माझी फेवरेट कॉफी, असं करून ते मारामारी. त्याबरोबर कल्पना म्हणते, यांच्या प्रेमाला कोणाची दृष्ट नको लागायला. रविराज काका म्हणतात, वहिनी काही काळजीच करू नका, कोणाची दृष्ट वगैरे लागणार नाही आहे यांच्या प्रेमाला. यांचं प्रेम असंच अखंड राहणार आहे आणि आपण यांचे वाढदिवस असेच साजरे करणार आहोत. त्यावर प्रताप म्हणतो, हो हो हो, हे अगदी बरोबर बोललायस तू रविराज, यांचे वाढदिवस आपण असेच साजरा करायचे. त्याबरोबर इकडे कल्पना ही म्हणत असते, बरं आज खरोखर खूप छान वाटते, सायली आणि अर्जुनचा एकत्र वाढदिवस आहे, किती मस्त. आता त्याबरोबर लगेचच सायलीला पुन्हा त्रास व्हायला लागतो. सायली विचार करते, मला का त्रास होतो आजच्या दिवशी? त्याबरोबर कल्पना म्हणते, आता तो घडून गेलेला काळा भूतकाळ आपण सगळ्यांनी विसरायचा आणि छान आठवणी लक्षात ठेवायच्या. त्याबरोबर सायली आणि प्रतिमा दोघींनाही तो अपघात आठवतो. तर इकडे चैतन्य म्हणत असतो, विसरू विसरू, तू म्हणतेस तर कल्पना मामी आम्ही सगळं विसरू, पण त्यासाठी आम्हाला उत्तम छान केक द्यावा लागेल तुझ्या हातचा, मगच विसरता येईल. अरे लवकर केक द्या रे प्लीज. त्याबरोबर आता सगळेच जण चैतन्याला हसतात. मग सायली ही लगेचच विमलला सांगते, विमलताई जा ना सगळ्यांसाठी केक आणा. त्यावर विमल म्हणते, हो हो लगेच आणते. आणि मग विमल ही सगळ्यांना छान केक सर्व करते. सगळेजण बसलेले असतात, छान गप्पाटप्पा सुरू असतात. इतक्यात आता कल्पनाच्या फोनवरती वासंतीचा फोन येतो. कल्पना म्हणते, हॅलो, हां वासंती, कशी आहेस? हो हो मी मस्त, तू कशी आहेस? लग्नाची तयारी कुठवर आली? हो का? अगं जेव्हापासून सायली आणि अर्जुनला कळलंय ना, तेव्हापासून ते सुद्धा खूप खुश आहेत आणि एक्सायटेडसुद्धा आहेत. तिकडनं वासंती म्हणते, तुम्ही सगळ्यांनी यायचं आहे हां. त्यावर कल्पना म्हणते, अगं सगळ्यांनी बरं बघूया कसं जमतं आहे ते. तर सायली अर्जुन नक्की येतील, कारण काय आहे ना, ट्रस्टचं काम आहे तिकडे पूर्ण आई गेल्यात, त्यामुळे माझं येणं होईल का नाही ते काही सांगता येत नाही. त्याबरोबर मग तिने फोन ठेवल्यावर अर्जुन म्हणतो, आई वासंती म्हणजे रुद्रची आई ना? त्याबरोबर कल्पना म्हणते, हो अगदी बरोबर. अरे मी आणि ती आम्ही दोघीजणी अगदी लहानपणापासूनच्या मैत्रिणी. अर्जुन, सायली मला जमे ना जमे, पण तुम्ही नक्की त्या रुद्रच्या लग्नाला जायचा. त्यावर सायली म्हणते, आई तुम्ही काही काळजी करू नका, आम्ही नक्की जाऊ. त्यानंतर सायली आणि अर्जुन रुद्रप्रतापच्या लग्नासाठी रुद्रप्रतापच्या घरी आलेले असतात. तर इकडे आता एक माणूस लपलेला असतो आणि अर्जुन हा त्याच्यापर्यंत चाललेला असतो. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. नंतर आपण पाहतो की शेवटी सायली आणि अर्जुन छान एकत्र डान्स करतात. आता इथेच थांबूया. टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.